न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। भाजपचे कार्यकर्ते रमेश रेड्डी यांची अंत्ययात्रा त्यांच्या घरापासून काढण्यात आली। रमेश रेड्डी यांना शेवटचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने महिला, पुरुष व मित्रमंडळी उपस्थित होते। रमेश रेड्डी यांचा दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 9 वाजता अज्ञात व्यक्तीकडून गोळ्या झाडण्यात आल्या। तब्बल 21 गोळ्या झाडण्यात आल्या, त्यामध्ये 9 गोळ्या ह्या रमेश रेड्डी यांना लागल्या। डोक्यात गोळी लागली, तसेच इतर ठिकाणी छातीत विविध शरीराच्या भागांमध्ये गोळ्या लागल्या। मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्यामुळे रमेश रेड्डी यांचे उपचाराच्या अगोदरच मृत्यू झाला। रमेश रेड्डी यांच्या हत्येने सर्व देहूरोड शहरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। काय 1 वर्षापूर्वी रमेश रेड्डी यांच्या भावाचीही गोळ्या घालून हत्या करण्यात आली। त्यापाठोपाठ रमेश रेड्डी यांना संतोष हॉटेलच्या मागच्या बाजूस गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे। त्यांची आज अंत्ययात्रा काढण्यात आली, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला। कुठल्याही प्रकारे काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी डीसीपी, एसीपी व सर्व पोलीस निरीक्षक, सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पीआय व सर्व पोलीस कर्मचारी, पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवडचे मोठ्या प्रमाणात देहूरोड या ठिकाणी स्मशानभूमीच्या तसेच अंत्ययात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला। रमेश रेड्डी यांचा स्वभाव शांत असा होता। अनेक गोरगरिबांना ते मदत करत होते। जुन्या वादातून त्यांची हत्या करण्यात आली असं बोललं जातं। तसेच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशीही देहूरोड शहरामध्ये तमाम सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्याकडून मागणी करण्यात येते। आज अंत्यविधीला भाजपचे देहूरोड शहर विभाग अध्यक्ष रघुवीर शेलार तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रशासकीय सदस्य ॲडव्होकेट कैलास पानसरे तसेच महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे हे अंत्यविधीसाठी उपस्थित होते। तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी या अंत्यविधीला उपस्थित होते। अनेक मान्यवरांनी आपली श्रद्धांजली व मनोगत व्यक्त करण्यात आले। रमेश रेड्डी यांना शेवटचा निरोप देण्यात आला। देहूरोड शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर बंदुकीचा साठा हा कसा काय उपलब्ध झाला? एवढा बंदूक व एवढी फायर कसं काय झाले? पोलीस प्रशासन काय करत आहे असा प्रश्न नागरिकांकडून यावेळी उपस्थित करण्यात आले। तसेच पोलीस प्रशासनाकडून काही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे असं बोललं जात आहे। इतर आरोपींना तात्काळ अटक करण्यात येईल असंही बोललं जात आहे। देहूरोड पोलीस स्टेशनच्या वतीनं तसेच पोलीस आयुक्त चोबे साहेब यांच्याकडून आदेश देण्यात आलेले आहेत, अशी पोलिसांकडून तयार करण्यात आलेलं आहे व रवाना करण्यासाठी पाठवण्यात आलेली आहे। लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असंही बोललं जात आहे। पोलीस प्रशासन देहूरोड शहरामध्ये 3 दिवसांपासून पूर्ण पोलीस छावणी, प्रत्येक चौकामध्ये गल्लोगल्लीमध्ये पोलीस उपस्थित आहे। तसेच आजही अंत्यविधीमध्ये सकाळपासून अंत्यविधी पोलीस प्रशासनाच्या गाड्या मोठ्या प्रमाणात दिसून आल्या। पोलीसही त्या ठिकाणी दिसून आले। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्व देहूरोडकरांच्या सर्व पक्ष कार्यकर्ते, नातेवाईक व त्या भागातील सर्व महिला, पुरुष, सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये आज पाणावलेल्या डोळ्यांनी रमेश रेड्डी यांना नातेवाईकांकडून तसेच मित्रमंडळींकडून शेवटचा निरोप देण्यात आला। यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती दुःख दिसून येत होते। आरोपींना अटक करावी असे नातेवाईक बोललं जात आहे। न्यूज महाराष्ट्र K9च्या वतीनं डॉक्टर रामदास भाऊ ताटे मुख्य संपादक व न्यूज चॅनलच्या वतीनं, संविधान सन्मान संघाच्या वतीनं, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं, ज्येष्ठ नागरिक साईनगर यांच्या वतीनं रमेश रेड्डी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। न्यूज महाराष्ट्र K9 प्रतिनिधी व मुख्य संपादक डॉक्टर रामदास भाऊ ताटे। 3 दिवसापूर्वी रमेशची त्या देहूरोड शहरामध्ये अतिशय निर्गुणपणे हत्या करण्यात आली। प्रथमतः मी या हत्येचा तीव्र शब्दात निषेध करतो। वास्तविक पाहता देहूरोड शहरामध्ये अशा प्रकारची घडणं हीच मुळात शोकांतिक आहे। पोलीस प्रशासनावरती अनेक ताशेरे ओढले गेले। राज्याचे मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह खाते आहे, आमचे आदरणीय नेते पण ते आहेत, परंतु त्यांचे सहकारी मित्र या राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे या ठिकाणी उपस्थित आहे। मी बाळाभाऊंना सांगू इच्छितो की कृपा करून तुम्ही आपल्या गृहमंत्र्यांना, आपल्या मुख्यमंत्र्यांना सांगा की सर्व क्षेत्रामध्ये, सर्व आघाड्यांमध्ये ते चांगल्या पद्धतीचं काम करतात, परंतु कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत आपलं गृह खातं अतिशय निष्क्रिय आहे, निकामी असं मी ओपनली सांगतो। कारण ह्या ठिकाणी 10 पिस्तूल येतात। आपण जर ह्या गांधीनगर, आंबेडकर नगरमध्ये तर तुम्ही घरची तर चौकशी केली, तरुणांमध्ये पाहिलं तर मी लेखी सांगतो 20-25 पिस्तूल तर आत्ता पण मिळू शकतात। 20-20 राऊंड यांच्याकडे येतात कुठून? ही कायदा सुव्यवस्थेची चांगली लक्षणं नाही आणि म्हणून या घटनेचा मी तीव्र निषेध करतो आणि रमेशच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी अशी प्रार्थना करतो। आणि या ठिकाणी
सर, आत्ता जे आपल्या कार्यकर्त्याची जे दुर्दैवी घटना झाली त्यामुळे आपल्या पक्षाच्या वतीने आपली काय भूमिका असणार आहे? भारतीय जनता पक्षाचा देवरोड शहरातील एक युवा कार्यकर्ता रमेश अण्णा रेड्डी यांची परवा दिवशी रात्री 8:30च्या सुमारास त्या ठिकाणी निर्घुण हत्या करण्यात आली. त्या घटनेचा आम्ही प्रथमतः या ठिकाणी जाहीर निषेध करतो. देवरोड शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्र बसून देवरोड हे शांततेचं शहर म्हणून या शहरातला सामान्य नागरिक सुरक्षित राहावा याकरता उद्या त्या ठिकाणी बैठक आम्ही घेणार आहोत आणि देवरोड शहरामध्ये येणाऱ्या काळात अशा स्वरूपाच्या घटना घडू नये याच्यासाठी काम करत असताना रमेश अण्णाला न्याय मिळावा याच्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि सर्वपक्षीय पदाधिकारी या ठिकाणी हा लढा चालू ठेवतील. सर, आतापर्यंत किती मारेकऱ्यांना किंवा हे दिले त्यांना काय अटक केलेली आहे का काय तुमची थोडं या संदर्भातली आम्ही माहिती घेतोय, परंतु परवापासून एका बाजूला तपास त्या ठिकाणी चालू आहे, दुसऱ्या बाजूला या संदर्भात आमचं शिष्टमंडळ राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना लवकरच भेटून या ठिकाणी रमेश अण्णाला न्याय मिळावा म्हणून त्या ठिकाणी मागणी करणार. आपण आता यापुढे अशी घटना घडू नये त्यासाठी आपण काय ठोस पाऊल उचलणार राज्यमंत्री, माजी राज्यमंत्री म्हणून? कायदा सुव्यवस्था राहिला पाहिजे. देवरोड शहरामध्ये शांतता राहणं हे महत्त्वाचं आहे. याच्यासाठी प्रशासनाला सर्व पद्धतीच्या सूचना माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या निदर्शनास आणून राज्य सरकारच्या माध्यमातून देवरोड शहरामध्ये भविष्यकाळात ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.